छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं आयोजित ईद मिलन कार्यक्रमानं राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडवलं। मराठा सेवा संघ संचालित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर आयोजित ईद मिलन आणि शेतकरी सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर काजी सय्यद अमजद अली काजी, शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे, गुरुद्वार प्रमुख रमेश सिंग वतवाणी, सिद्धेश्वर देवस्थान मुख्य पुजारी राजशेखर हिरियाबू, फर्स्ट चर्चचे फादर रेव्हरंड सुपर्णकुमार घाटे, भारतीय बौद्ध महासभेचे अण्णासाहेब वाघमारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक एकोपा कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सर्वधर्मीय प्रमुखांसह हा कार्यक्रम म्हणजे एकतेचं प्रतीक असून शेतकऱ्यांचा सन्मान आणि धार्मिक प्रबोधन यासारख्या कार्यक्रमाची आवश्यकता असून याच सामाजिक एकोप्यानं समाजाची प्रगती होते, तसंच आजच्या युवकांना स्वयंरोजगारासोबत प्रबोधनाची सुद्धा आवश्यकता आहे, असं मत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या प्रसंगी व्यक्त केलं। विविध समाजकंटक लोकांकडून समाजांना वेगळं वाटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहे। आम्ही दररोज ते बघतो, कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकतात, कोणी फलाना ठिकाणी काय धर्मस्थळावर कॉम्पाऊंडला काय लिहून ठेवतात। अशा वेगळ्या दृष्टीने काहीतरी समाजाला वेगवेगळ्या धर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर वाढून तिथं भांडण लावण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे। त्यांना समोर करण्यासाठी त्यांचे जे काही उद्देश आहे ते मोडण्यासाठी अशा कार्यक्रम अत्यंत आवश्यक आहे। आम्ही सर्व एकत्रच आहे, तुम्ही काही केलं तरी आम्हाला काय असा डिवाइड अँड रूल करू शकत नाही, हे त्यांना दाखवणे आवश्यकता आहे। आणि या मंच जे आहे त्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण उदाहरण आहे। इथं सर्व धर्माचे धर्मगुरू एकत्र बसलेले आहे। आता आम्ही एकमेकांच्या कांद्यात लावून बसू शकेल, तर आमच्या सर्व जे जनता आहे ते काय राहू शकत नाही, हे प्रश्न या मंचातून विचार आहे सोलापूर शहरासाठी। आणि हे आम्हाला जेवढं महत्वाचं आहे तेवढं पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी, पूर्ण देशासाठी एक उदाहरणात्मक कार्यक्रम आहे। याच्या आयोजन केलेलं आहे आपलं मतीन भगवानजी आणि त्यांच्या पूर्ण चमूनी। आपल्याला मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो एक सोलापूरकर म्हणून। पण या कार्यक्रमात हे मला खूप आनंद वाटत आहे, हे जाती सलोखा आणि धार्मिक सलोखा दाखवण्यासाठी एक कार्यक्रम आहे, त्या तिथं जागा नाही आहे, अशा गर्दी इथे जमलेल्या आहे। आपल्या सर्वांना मी मनापासून आभार व्यक्त करतो। अशा भविष्यातही जास्तीत जास्त कार्यक्रम व्हायला पाहिजे, जेणेकरून जे समाजकंटक लोक जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची संधी द्यायची नाही आणि समाजाला एक चांगला मेसेज जाईल। हे सोलापूर शहर अशा कुठल्याही प्रकारच्या इल इंटेन्शन्सला माल इंटेन्शन्सला जगा देणारे शहर नाहीये, अशा मेसेज आम्ही इथून जाहीर करू। पर आज के इस मुश्किल और सख्त दौर में बड़ी अहमियत रखता है कि जिस तरह सीपी साहब ने कहा कि जिस तरह आज इस मुल्क में सभी हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी भाइयों में जो धार्मिक द्वेष फैलाने की कुछ समाज कंटकों की तरफ से सोशल मीडिया के माध्यम से और दीगर प्लेटफॉर्म से मुसलसल कोशिश की जा रही है, और हम सभी की खास तौर से मैं अपने आप को इसमें शामिल करते हुए सभी धर्म गुरुओं से, समाजी सियासी सभी लीडरों से, समाजी खिदमत गुजारों से, सभी से ये अपील करता हूँ, गुजारिश करता हूँ कि हम इस देश की एकता और अखंडता को आबादित रखने के लिए हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी ये आपस में भाई भाई हैं। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। हम सब मिलकर आगे बढ़े, इस मुल्क को तरक्की की राहों पर लेकर जाएं। आज एक माहौल बनाया जाता है और किसी के भी समुदाय विशेष या धर्म विशेष या किसी महापुरुष के ताल्लुक से कुछ गलत बातें की जाती है,
किसी समुदाय विशेष के ताल्लुक से प्रोपेगेंडा चलाया जाता है, गलत फहमियां पैदा की जाती है और एक छवि बनाई जाती है जहां पर नफरत है, द्वेष है, कट्टरता है। और उसमें होता यह है कि भोली भाली जनता जो ज्यादा जो है पढ़ने का, सीखने समझने का ज़ौक नहीं रखती, मिजाज नहीं रखती, वो भोली भाली जनता इन बातों में आ जाती है और एक दूसरे के तई, एक दूसरे के ताल्लुक से गलत फहमी का शिकार होती है। मैं बस इतना ही कहूंगा, शायर ने बड़ी प्यारी बात कही है कि गैरों से सुना तुमने, गैरों से कहा तुमने, गैरों से सुना तुमने, गैरों से कहा तुमने, कुछ हमसे कहा होता, कुछ हमसे सुना होता। तो हमारे बारे में, किसी और के बारे में गैरों से नहीं सुनना चाहिए। जिसके बारे में हमें राय बनानी है उसी से उसके बारे में सुनना, ये ज्यादा बेहतर है। तो ये आज का ये प्रोग्राम निहायत खुशाइन प्रोग्राम है और ऐसे प्रोग्राम्स की जरूरत है। मैं सभी इस संगठन के जिम्मेदारों को, शोलापुर से लेकर महाराष्ट्र के जो भी जिम्मेदार यहाँ पर आए हुए हैं, सभी को मुबारकबाद पेश करता हूँ। या कार्यक्रमास माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर आरिफ शेख, राजन जाधव, KB नदाब, शिवसेनेचे गटनेते अमोल चंदे, नगरसेवक प्रथमेश कोठे, बिज्जू प्रधाने, तौफिक शेख, नईम सालार, बाबा अड्डेवाले, युवराज पवार, शिवाजी वाघमोडे, रियाज हुंडेकरी, माजी प्राचार्य महबूब दलाल, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉक्टर GK देशमुख, रियाज खैरदी, ॲडव्होकेट रियाज शेख, महेश धाराशिवकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।